नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भात। बघा मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात गुड न्यूज या ठिकाणी असणार आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, संपूर्ण माहिती कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। बघा, पोलीस भरतीच्या वयवाढ संदर्भात या ठिकाणी मोठी गुड न्यूज आहे। संपूर्ण माहिती काय आपण ती पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, इन द महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई बेंच ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर 463 ऑफ 2024। तर बघा, मॅटमध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी एक याचिका दाखल करण्यात आली होती वयवाढ करण्यासंदर्भात। तर बघा, त्या याचिकेमध्ये काय निर्णय ह्या ठिकाणी झालेला आहे, तर त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर बघा, वाढीसंदर्भात जर आपण या ठिकाणी पाहिले तर भरपूर या ठिकाणी आर्ग्युमेंट जे आहेत त्या झालेल्या आहेत। या आर्ग्युमेंट तुम्हाला वाचायचे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला उपलब्ध करून देईल। त्यामध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे, कशा पद्धतीने वयवाढ करण्यासंदर्भातचा जो काही JR आहे तो काढण्यात आला होता, त्यामध्ये काय माहिती होती, संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आणि त्या संदर्भाचे आर्ग्युमेंट जे आहेत त्या दोन्ही पक्षांच्या तर्फे त्या ठिकाणी झाले आहेत। त्यानंतर बघा, आता निर्णय या ठिकाणी काय करण्यात आला आहे पाहू शकता। जर आपण पाहिलं, इन व्ह्यू ऑफ द सबमिशन ऑफ बोथ द लर्न्ड काउन्सिल फॉर द ॲप्लिकेंट्स and the learned CPO, our prima facie finding above, we are of the view that to relax the age was the policy decision of the state government on account of celebration of 75 years of independence of India. Therefore, the Home Department, which is गृह विभाग, is directed to consider whether the age relaxation of 2 years in age could be extended in view of GR of 332/2023 to the applicants who have applied pursuant to the advertisement dated 1/3/2024 and the appropriate decision may be taken by the Home Department. तर बघा, गृह विभागाला या ठिकाणी सांगण्यात आले आहे, एकतर एज रिलॅक्शन्स म्हणजे वयवाढ करण्यासंदर्भात त्या ठिकाणी वयवाढ देण्यात यावी किंवा वयवाढ करण्यासंदर्भातचा जो काही विचार असेल तर त्या विचार करण्यासंदर्भात या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे। पाहू शकता बघा, वयवाढ करण्यासंदर्भात तर बघा, SO2 13/6/2024 वॉज फॉर फिलिंग ॲफिडेविट इन रिप्लाय। तर बघा, 13/6/2024 पर्यंत या ठिकाणी वयवाढ करण्यासंदर्भात किंवा त्यावर विचार करण्यासंदर्भात गृह विभागाला वेळ देण्यात आलेला आहे। म्हणजे 13/6 पर्यंत आता या ठिकाणी गृह विभागातर्फे जी काही गुड न्यूज असेल त्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळेल 13/6/2024 रोजी। तर बघा, त्या दिवशी त्या ठिकाणी ॲफिडेविट सादर केलं जाईल, एकतर वयवाढ जे आहे ते त्या केले जाईल किंवा वयवाढीवर विचार करण्यासंदर्भात 13/6/2024 पर्यंत मॅटने या ठिकाणी गृह विभागाला मुदत जी आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे। तर अशा पद्धतीची गुड न्यूज या ठिकाणी होती। तुम्हाला काय वाटतंय, वयवाढ दिली पाहिजे का? जर तुम्हाला वाटत असेल की वयवाढ केली पाहिजे तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये वयवाढ लिहून पाठवायचे आहे। तर बघा, अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।